आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती वेळा समजावून सांगितलं तुला, किती वेळा समजावून सांगितलं, पण नाही, तुझी सुधारण्याची लक्षणच नाहीयेत. बस आता तुझ्या पालकांना बोलवायचं. फोन लाव. मॅम आय एम सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. पुन्हा होणार नाही. मी माफी मागते. मला काही ऐकायचं नाहीये. मॅडम आई बाबांना नको ना मॅम, प्लीज. सॉरी, माझं ऐकून तर घ्या तुम्ही 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 एकदा ऐकून घ्या. मी पुन्हा असं नाही करणार. आय एम रिअली सॉरी मॅम. मॅम मॅडम. तरी घ्या. मॅडम प्लीज, जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती तिला द्या. तिच्या पालकांना नका बोलवू इथे. ते जर इथे आले ना तर तिला घेऊन जातील. तिची नोकरी जाईल, लय नुकसान होईल तिचं. आनंदी बरोबर बोलतीये. तुम्ही त्यालाही जाऊ द्या. मी हात सोडते. आई बाबांना फोन करू नका. मी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे मॅडम. प्लीज एकदा ऐकून घ्या प्लीज. माणूस इतका कोरड्या मनाचा कसा का असू शकतो? अरे लग्नाची बायको आहे मी. माझ्या शब्दाला किंमत नाही ती नाहीच, पण स्वतःच्या पोटच्या पोराची पण काळजी नाही. कोण कुठला तो अनाथ पोरगा, त्याचा मात्र सतत पुळका. माझ्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीत त्याला वाटेकरी होताना मी पाहिलंय. हे काहीला हे सोपं असतं, आणि तरीही वाईट कोण? शालिनीच. आता नाही करणार. एक दिवस मणी या घराचा मालक झाला आणि आम्ही आश्रित झालो ना, की मग डोळे उघडतील यांचे. सुजित, तू मला समजवायला आलासलास तर माझा मूड नाहीये. प्लीज आत्ताच जा इकडनं. मॅडम सुजित नाही, मी आहे मणी. आता काय आहे तुझं? मॅडम प्लीज ऍटलिस्ट हा ज्यूस तरी प्या. तुम्ही काहीच खाल्लं पिलं नाहीये. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. तुझ्यामुळे इतकं सगळं घडलं तरी तू निर्लज्जासारखा माझ्या डोळ्यासमोर येऊच कसा शकतोस? मॅडम मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय, पण मी कोणाची शपथ घेऊ? सुजितचा कुठलाच हक्क घेण्याचं कधीच माझ्या मनात नव्हतं, नाही इथून पुढे असेल. मनात नाही असं म्हणून सगळं घेतोसच ना. आपण कसे चांगले आहोत, सद्गुणांचा पुतळा आहोत असा आव आणला की सुजित वाईट ठरतो आणि मग सगळं ऑटोमॅटिकली तुझ्याचकडे येतं. ना मी सद्गुणांचा पुतळा आहे, ना सुजित दुर्गुणांचा.